गुड मॉर्निंग क्लास. आज आपल्याला काय बघायचं आहे की एस्केप वेलॉसिटी आणि क्रिटिकल वेलॉसिटी नक्की काय असतात. मग अशी म्हटलं होतं की एस्केप वेलॉसिटी डेफिनेशन कशी आहे. द मिनिमम वेलॉसिटी शुड बी गिवन टू द ऑब्जेक्ट सच दॅट इट एस्केप्स फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तुम्हाला एवढी एनर्जी द्यायची आहे की तुमचा ऑब्जेक्ट या अर्थ सरफेसपासून बाहेर गेला पाहिजे आणि स्पेसमध्ये आता ट्रॅव्हल झाला पाहिजे. आता कसं सांगणार आपण की तुमचा हा जर खडू ऑब्जेक्ट असेल, ह्या खडूला तुम्ही जेवढ्या वेलॉसिटीनं थ्रो कराल जास्त तेवढ्या तो हाईटला जातो. आता कसं आहे, आपण हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली की तो असं जाणार आहे आणि आपल्याला कसं काय करायचं आहे, स्पेसमध्ये जायचं आहे. मग आपण कशी देतो वेलॉसिटी, वर्टिकल वेलॉसिटी देतो. मग ही तुमची जवळपास सारखी जास्त वेलॉसिटी तुम्ही द्यायचा प्रयत्न केला, म्हणजे आता जर एवढीशीच वेलॉसिटी दिली तर इथे येईल, ह्याच्यापेक्षा जास्त दिली तर त्याच्यावरती जातो. आता कसं आहे, तुम्ही अशाच पद्धतीने जर वेलॉसिटी वाढवत गेलात अजून ऑब्जेक्टची वरती फेकण्याची, तेवढ्यात जास्त वेलॉसिटीनं फेकाल तेवढ्या जास्त वेलॉसिटीनं तो जास्त डिस्टन्स पार करेल. मग तुम्हाला असं काय करायचं आहे, एक एवढी वेलॉसिटी द्यायची आहे ना की तो ह्या फील्ड अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डच्या कंप्लीट बाहेर गेला पाहिजे. तुम्ही एवढा जोरात ऑब्जेक्ट फेकायचा की तो परत आलाच नाही पाहिजे, तो वरतीच गेला पाहिजे. मग अशी वेलॉसिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. मग आता त्यासाठी काय करूया की आपण ना तुमची जी ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टची एनर्जी बघून घेऊया. आता याच्या आधी तुम्हाला एक कन्झर्वेशन असतात. नेचरमध्ये 3 गोष्टी आहेत ज्या कायम कन्झर्व होतात. एक तर लिनियर मोमेंटम, सेकंड अँग्युलर मोमेंटम आणि थर्ड आहे एनर्जी. या तिन्ही गोष्टी अशा आहेत की ज्या कायम कन्झर्व होतात. मग एनर्जीमध्ये कसं आहे की आपल्याला एनर्जीचा लॉ माहिती आहे, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर. आणि याचा अर्थ काय होतो की तुमची एनर्जी कुठल्याही स्टेटला सेम राहणार आहे. मग त्यासाठी काय करूया आपण की पहिल्यांदा सॅटेलाईट घेऊया एक. सॅटेलाईटला काय करूया, सॅटेलाईटला समथिंग एनर्जी आहे असं सांगून ठेवूया. समजा अर्थचं कसं आहे, रेडियस r आहे, मास m एवढा आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला की सॅटेलाईट ऑफ मास m याची ना ॲट अ सरफेस एनर्जी किती फाइंड आउट करायची. ॲट अ सरफेस मास ह्याची सॅटेलाईटची एनर्जी किती आहे फाइंड आउट करायचं. आता एनर्जी ज्यावेळी तुमच्या एका ऑब्जेक्टवर घेतो ना त्यावेळी 2 प्रकारचे असतात. एक कायनेटिक एनर्जी असते जी एका वेलॉसिटीमुळे प्राप्त झालेली असते किंवा वेलॉसिटीमुळे मिळालेली असते त्याला, आणि दुसरी असते पोझिशनमुळे मिळालेली. कुठली, पोटेन्शियल एनर्जी. एनर्जी 2 प्रकारच्या असतात. कायनेटिक एनर्जी एक तर त्याच्या मोशनमुळे त्याला जी ॲक्वायर झाली आहे ती, म्हणजे त्याला काय तर वेलॉसिटी दिली ना आपण, त्या वेलॉसिटीमुळे जी कुठली एनर्जी त्याला मिळते त्याला म्हणतात कायनेटिक एनर्जी. आणि त्याच्या पोझिशनमुळे म्हणजे फर्स्ट फ्लोअरला मिळाल्यावर जी एनर्जी असते, सेकंड फ्लोअरला ठेवल्यावर एक एनर्जी असते, ह्या ज्या पोझिशन मिळाल्यामुळे ज्या एनर्जीज असतात त्यांना म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. मग आपल्याला काय करायचं आहे की सॅटेलाईटची ना आपल्याला ऑन सरफेस किती एनर्जी आहे हे फाइंड आउट करायचं आहे. आता मी काय म्हटलं होतं की सरफेसवर असताना त्याला ना केवढी वेलॉसिटी द्यायची की ज्याद्वारे तो एस्केप झाला पाहिजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डमध्ये. मग आपण काय केलं की सरफेसवर असताना असं ॲज्युम केलं की आपण त्याला तेवढी वेलॉसिटी दिली. एका स्पेसिफिक टायमिंगला आपण त्याला वेलॉसिटी, एस्केप वेलॉसिटी एवढी वेलॉसिटी दिली. मग आता त्याची कायनेटिक एनर्जी कशी होणार की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 मास, त्या तुमच्या सॅटेलाईटचं मास, आणि त्याला वेलॉसिटी दिली आपण एस्केप वेलॉसिटी दिली ve². तुम्ही त्या काय केलं, आता सॅटेलाईटला एक स्पेसिफिक टायमिंगला म्हटलं की आपण एस्केप वेलॉसिटी एवढी वेलॉसिटी त्याला दिली, तेवढ्या जोरात आपण ढकललं त्याला. आता त्यावेळी त्याची कायनेटिक एनर्जी येते किती येणार, 1/2 mve². आणि उरला प्रश्न पोटेन्शियल एनर्जीचा. पोटेन्शियल एनर्जी किती असते त्याची, -gm डिवायडेड बाय r. तुम्ही आता काय करताय, ॲट अ सरफेस कन्सिडर केला आहे आणि त्याची हाईट खूप लहान आहे असं म्हणूया आपण. ॲट अ सरफेस कन्सिडर केल्यामुळे इथं काय आलं, डिस्टन्स किती, तुमच्या अर्थची रेडियस एवढी आली आहे पोटेन्शियल. मग हे -gmm/r ही पोटेन्शियल एनर्जी झाली. मग आता
टोटल एनर्जी काय होणार त्याची, तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जी किती होणार, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग आता कायनेटिक एनर्जी किती आहे, 1/2 mve² मायनस gmm/r. हे काय झालं, तुमची त्या सॅटेलाइटची त्या पोझिशनला एनर्जी एवढी आहे सध्या. तर तुमच्या सॅटेलाइटची ना सरफेसवर कसं आहे, आपण त्याला एस्केप वेलॉसिटी एवढी वेलॉसिटी दिली आहे आणि एक टाइम कन्सिडर केला. तर टाईमला कसं आहे की तुमची कायनेटिक एनर्जी कशी आहे, 1/2 mv² आणि पोटेन्शियल एनर्जी मायनस gmm/r. लास्ट लेक्चरला तुम्हाला झालं हे पोटेन्शियल कसं काढलं ते आपण, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जी आपल्या लास्ट लेक्चरला झालेली आहे. मग कायनेटिक एनर्जी 1/2 mv² झालेला आहे आणि पोटेन्शियल एनर्जी मायनस gmm/r. मग त्यावरून आपण टोटल एनर्जी किती सांगितली, एवढी 1/2 mve² मायनस gmm/r. ही झाली तुमची टोटल एनर्जी कुठं, सरफेसवर. आता दुसरी केस कन्सिडर करूया. ॲट अ सरफेस म्हटलं आतापर्यंत आपण. आता काय करूया आपण की दुसरी केस कन्सिडर करूया जी सांगते कुठं, ॲट अ इन्फिनिटीला आहे. कुठं, ॲट इन्फिनिटी. ॲट इन्फिनिटीला असताना म्हणजे काय म्हणतोय मी, खूप लांब गेली ती. तुम्ही काय केली, वेलॉसिटी दिली, ठीक आहे, ती आता एका ठिकाणी मोशनला गेली, म्हणजे ती वरती जायला लागली ऑब्जेक्टच्या, तुमच्या अर्थच्या सरफेसच्या ती बाहेर जायला लागली आता. मग आता जशी बाहेर चालली आहे ना, तसं काय होतं आहे की त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स देखील ॲक्ट होतो. तुमच्या ऑब्जेक्टवरती चालला आहे हे खरं आहे, पण कसं झालं आहे की मागं त्याला ग्रॅव्हिटेशन ओढून पण घेतं आहे. मग आता कसं आहे, पुढे पण चाललं आहे, मागे पण ओढलं आहे. म्हणजे रनरला कसं असतं, जर समजा तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल, तिथं प्रॅक्टिस करताना काय करतात की बॅक साईडला आपलं एक छोटंसं पॅराशूट बांधलेलं असतं रनिंगची प्रॅक्टिस करताना. तर काय करतं की जो जेवढा जास्त रन करायला लागतो तेवढंच पॅराशूट त्याला बॅक साईडला ओढायला लागतं. जेवढी वेलॉसिटी तो ॲक्वायर करायला लागतो त्यानुसार त्याला मागे ओढत असतं पॅराशूट. तसंच काय होतं आपलं की जसं आपला ऑब्जेक्ट वरती चालला आहे तसंच आपलं ग्रॅव्हिटेशन त्याला मागे ओढायला लागले. आणि कसं झालं आहे की आपण ना सॅटेलाईटला एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफच एनर्जी दिली, म्हणजे त्याच्याकडे छोटीशीच एनर्जी दिलेली आहे. आता कसं सांगतो आपण, जसं मगाशी रनिंग करताना पॅराशूट लावलेलं असतं मागं, आता कसं आपण देखील एक स्पेसिफिक टायमिंगपर्यंतच पळू शकतो, नंतर थांबतो आपण. मग इथं पण काय होतं की तुमचा जसा पुढे जायला लागतो आणि तेवढंच ग्रॅव्हिटेशनल पूल त्याला मागे ओढायला लागतं. मग तसं काय होतं, हळूहळू सॅटेलाईटची वेलॉसिटी कमी व्हायला लागते. आणि ज्यावेळी इन्फायनाईट किंवा खूप लांब डिस्टन्सवर जातो ना, त्यावेळी त्याची काय होते, वेलॉसिटी 0 होते. म्हणजे जसं लांब चालला आहे तशी त्याची वेलॉसिटी कमी व्हायला लागली. का, कारण ग्रॅव्हिटेशन त्याला मागे ओढते. मग त्याची वेलॉसिटी एका स्पेसिफिक डिस्टन्स नंतर खूप लांब गेल्यावर ना वेलॉसिटी 0 होते. आणि वेलॉसिटी 0 झाली की काय होतं की कायनेटिक एनर्जी 0 होते. कायनेटिक एनर्जी किती होणार, 0. ॲट इन्फायनाईट डिस्टन्सवर तुमची वेलॉसिटी 0 झाल्यामुळे तुम्हाला कायनेटिक एनर्जी 0 होते. हे पॉईंट लक्षात आला की का, कारण की तुम्ही एक छोटीशी एकदाच वेलॉसिटी दिला, सारखा आपण त्याला काही देत बसत नाही आहे. मग काय होणार की तो काय करतो की ग्रॅव्हिटेशनला पण अपोज करून हळूहळू पुढे जात असतो. मग जसं ग्रॅव्हिटेशनला अपोज करतोय ना तशी त्याची वेलॉसिटी कमी व्हायला लागते. जसं तो ग्रॅव्हिटेशनला अपोज करून पुढे जायला लागला आहे तसं त्याची वेलॉसिटी कमी होत येते. आणि एका स्पेसिफिक डिस्टन्सला असं होतं की त्याची वेलॉसिटी 0 होते. म्हणजे तो पुढे जायचा थांबतो, तिथंच थांबतो. आणि तिथं थांबला की त्याची कायनेटिक एनर्जी किती होते, 0 होते. नंतर सवाल उरला पोटेन्शियल एनर्जीचा. पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, मायनस gmm/, ॲट इन्फिनिटी. म्हणजे ॲट खूप लांब डिस्टन्स असेल तर आपण r =∞ घेऊ शकतो. हा r कुठला, मी हा म्हणतोय, r रेडियस ऑफ अर्थ प्लस हाईट समथिंग. हे का खूप लांब गेलं ना
तर काय होणार तुमचं, की 1/∞ म्हणजे नथिंग बट 0. 1/∞. जेव्हा खूप मोठी संख्या देतो ना आपण इथं डिनॉमिनेटरला, एखाद्या वेळी जर खूप मोठी संख्या जर दिली असेल ना, तर डायरेक्टली आपल्याला डिनॉमिनेटर किंवा हे टोटल हा जो रेशो आहे तो आपण डायरेक्टली 0 सांगू शकतो. फक्त याच्या दृष्टीनं हा खूप मोठी संख्या हवी, बरीच मोठी असावी. मग आपण इथं काय म्हटलं, इन्फायनाईट डिस्टन्स, याचा अर्थ खूप मोठी आहे. मग त्यामुळे त्या ठिकाणी ॲट इन्फिनिटीला याची टोटल एनर्जी किती होणार, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कुठं म्हणतो मी, ॲट इन्फिनिटीला तुमची टोटल एनर्जी 0 होते. आता याच्या आधी मी म्हटलं होतं की एनर्जी तुमची कॉन्झर्व होते. काय होते, कॉन्झर्व होते. याचा अर्थ तुमची अर्थच्या सरफेसवर जेवढी एनर्जी आहे तेवढीच इन्फायनाईट डिस्टन्सवर देखील आहे. तुम्ही कुठेही जा, कसंही जा, तुमची एनर्जी कन्झर्व होणारच. हां, मे बी इथून ते तिकडं ट्रान्सफर झाली असेल, पण तुमची एनर्जी सेम असणार आहे इथं. तुमची दोन्ही पोझिशनला ना एनर्जी सेम असणार आहे. मग आपलं काय होतं की एनर्जी कन्झर्व झाली, याचा अर्थ की ही एनर्जी ॲट इन्फिनिटीला एनर्जी आणि ॲट सरफेसला एनर्जी एनी हाऊ सेम पाहिजे. आपण काय सांगतोय की कायनेटिक एनर्जी कन्झर्व होते, म्हणजे ती या पोझिशनला असो नाहीतर अजून कुठेतरी जाऊन पडलेली असो, एनर्जी तुमची कायम कन्झर्व राहणार किंवा कॉन्स्टंट राहणार आहे. कॉन्स्टंट याचा अर्थ त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. कन्झर्व किंवा कॉन्स्टंट हा प्रकार म्हटला ना आपण, तर याचा अर्थ त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. जरी वेळ बदलली तरी त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही असं म्हणतो आपण. मग तुमची ही आणि ही व्हॅल्यू कशीही इक्वल आली पाहिजे. करेक्ट. मग आपण काय करूया, आधी इथपर्यंत येऊया, मी याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. एस्केप व्हेलॉसिटी डेफिनेशन लिहिली, लिहा नेक्स्ट पॉईंट. कन्सिडर energies of object thrown with escape velocity on a surface and at a infinity. मग असल्या पहिला ऑन द सरफेस, पहिला पॉइंट आहे तुमचा ऑन द सरफेस. हे लिहा इथपर्यंत, इक्वेशन 1 पर्यंत. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी लिहा, मग टोटल एनर्जी. सांगतो काय लिहायचं ते. इथपर्यंत आला. सो ॲट इन्फिनिटी लिहा. ॲट इन्फिनिटी as object moves towards infinity, the velocity of object goes on decreasing due to gravitational pull. Therefore at infinity
V इक्वल टू 0. देन कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, नंतर लास्टला टोटल एनर्जी. आणि हे लिहायची काय गरज नाही, हे मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी लिहिलं आहे. हा इन्फिनिटी कुठला आहे तर हा स्मॉल आरची व्हॅल्यू आहे ती. ऑल डन अप टू दिस झालं. सो काय सांगितलं मी आता की तुमची एनर्जी कन्झर्व होते कुठं, ॲट अ सरफेसला पण ॲट अ इन्फिनिटीला पण. जेवढी तुमची सरफेसवर एनर्जी आहे ना तेवढीच तुमची इन्फायनाईट डिस्टन्सवर पण एनर्जी असणार आहे. या पूर्ण नेचरमध्ये 3 गोष्टी कायम कन्झर्व होत असतात, एनर्जी, लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम. कन्झर्व याचा अर्थ विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होत नाहीत. जरी तुमची 1 तासानं बघा, 2 तासानं, 3 तासानं, 4 तासानं तुमच्या एनर्जी किंवा मोमेंटम हे कायम सेम असणार आहेत. आता प्रॉब्लेम वगैरे सोडवताना तुम्हाला ते यूज होईलच की काही काही वेळा तुम्हाला मोमेंटम कन्झर्व करायला सांगतील, काही काही वेळा तुम्हाला एनर्जी कन्झर्व करायला सांगतील. मग त्या प्रॉब्लेमवरून ठरवायचं की काय कन्झर्व करायचं आहे. मग काय होतं पॉईंट, ॲज एनर्जी कन्झर्व, ॲज एनर्जी कन्झर्व्स. मग काय होतं की 1/2 mv² मायनस gmm बाय r. r म्हणजे इथलं कॅपिटल R ॲट अ सरफेस इक्वल टू ॲट अ इन्फायनाईट डिस्टन्सला किती आहे एनर्जी टोटल 0. हे कुठं आहे, ॲट अ सरफेस आहे. सरफेसला असलेली एनर्जी एवढी आहे आणि ॲट अ इन्फिनिटीला किती एनर्जी आहे 0 एवढी एनर्जी आहे. मग जस्ट आपल्याला आता काय करायचं आहे की VE किंवा एस्केप वेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग 1/2 mv² इक्वल टू gmm बाय r. मग आता हा m कॅन्सल होणार, हा 2 इकडे नेऊया. मग काय होणार, v² इक्वल टू 2gm बाय r. सो एस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू √2gm बाय r. ही काय झाली तुमची एस्केप वेलॉसिटीची व्हॅल्यू. आता एस्केप वेलॉसिटीची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे इथं, रेडियस ऑफ द अर्थ अँड द मास ऑफ द अर्थ. मग जशी तुमची जर आता हे कसं झालं की आपण एखाद्या स्पेसिफिक प्लॅनेटसाठी सांगितलेलं आहे. मग आता जर तुमचा प्लॅनेट बदलला, ज्याची रेडियस बदलली, मास बदललं, तर ह्याच फॉर्म्युलेचा यूज करायचा आहे आणि फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे एस्केप वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू √r. याचा अर्थ असा होतो की जशी तुमची रेडियस वाढत जाईल तशी एस्केप वेलॉसिटी कमी होत जाणार आहे. म्हणजे आता आपली अर्थची जेवढी एस्केप वेलॉसिटी आहे तेवढीच तुमची ज्युपिटरची एस्केप वेलॉसिटी असं नाही आहे, कारण ज्युपिटरचं रेडियस बरंच मोठं आहे. मग त्या ज्युपिटरच्या ह्याला तुमचा रेडियस किती आहे, मास किती आहे, आणि त्यावरून तुमची एस्केप वेलॉसिटीची व्हॅल्यू ठरणार. आता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट हा ओव्हरऑल युनिव्हर्समध्ये कॉन्स्टंट राहतो. त्याची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे 6.67 × 10⁻11. फक्त प्रश्न कशाचा येतो आता, मास आणि रेडियस. मग रेडियस किंवा मास चेंज झाले की तुमची एस्केप वेलॉसिटी चेंज होणार आहे. मग आता कसं रिलेशन आहे डिस्टन्स रेडियस आणि ह्याचं एस्केप वेलॉसिटीचं, एस्केप वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट. त्यामुळे जशी रेडियस वाढत जाईल तशी एस्केप वेलॉसिटी कमी होत जाणार आहे. हे लक्षात आलं, तुम्हाला नंतर कामाला येईल ते. पुन्हा केव्हा तरी कोणी प्रॉब्लेम विचारले, तुम्हाला प्लॅनेटचा रेडियस जर बदलून दिला समजा, तर तुम्हाला एस्केप वेलॉसिटी फाइंड आउट करता आली पाहिजे. काय की वेलॉसिटी, एस्केप वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √r. आणि इथला हा 2. ओके, काय करा इथपर्यंत लिहून घ्या आता सर. ही तुमची एस्केप वेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे. ॲट इन्फिनिटी ॲज एनर्जी कन्झर्व्स. आला इथपर्यंत.
लिहा खाली सेंटेन्स. द एस्केप वेलॉसिटी ऑफ अर्थ is 11.2 किलोमीटर पर सेकंड. 11.2 किलोमीटर पर सेकंड ही त्याची काय आहे, एस्केप वेलॉसिटी आहे अर्थची. MCQला विचारू शकतात, स्टार करून ठेवा त्याला. ही झाली एक वेलॉसिटी. तुम्ही ज्यावेळी सॅटेलाइटच्या एखाद्या कन्सिडरेशन किंवा एखाद्या सॅटेलाइटचं प्रोजेक्शन किंवा त्याला आपल्याला अर्थच्या सरफेसच्या बाहेर टाकायचं आहे, त्यासाठी 2 वेलॉसिटी कायम कन्सिडर करावे लागतात. फर्स्ट आहे तुमची की एस्केप वेलॉसिटी आणि दुसरी आहे तुमची क्रिटिकल वेलॉसिटी. दुसरी काय आहे, क्रिटिकल वेलॉसिटी. आता आपल्याला क्रिटिकल वेलॉसिटी बघायची आहे. क्रिटिकल वेलॉसिटी ही, आता क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे नक्की काय असते. आता काय केलं आपण आतापर्यंत ना, ऑब्जेक्टला एखाद्या डिस्टन्सवर पोहोचवता येईल एवढी तर वेलॉसिटी आपण ॲक्वायर करू शकतो. जर तुम्ही वेलॉसिटी 11.2च्या कमी ठेवली, 11.2 किलोमीटर पर सेकंड फॉर कशासाठी, अर्थसाठी, पण एवढी पण लहान नाही ठेवली की तो बाहेरच जाणार नाही. आपण वेलॉसिटी समथिंग ठेवली 11.2 किलोमीटर पर सेकंडपेक्षा थोडीशी कमी, मग काय होणार की तुमचा ऑब्जेक्ट एका स्पेसिफिक डिस्टन्सपर्यंत जाणार, वरती जाणार. आता काय करायचं, ह्याला एक हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली. म्हणजे आता ऑब्जेक्ट तुमचा इथे येऊन थांबला, इथं आला, तुम्हाला रॉकेटनं काय केलं, ऑब्जेक्टला एखाद्या स्पेसिफिक डिस्टन्सपर्यंत सोडलं आणि आपल्याला काय करायचं आता, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी द्यायची. आपण काय द्यायची त्याला, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी द्यायची. म्हणजे त्याला म्हणतात सेकंड स्टेज ऑफ रॉकेट असं म्हणतात. म्हणजे काय असतं की रॉकेटमध्ये वर्क होताना 2 स्टेजेसमध्ये होतं. काय करतं, पहिल्यांदा रॉकेट तुमचं ऑब्जेक्ट ना या सरफेसपासून उचलून तुमच्या सॅटेलाईटला एका स्पेसिफिक डिस्टन्सपर्यंत जातं आणि हे डिस्टन्सपर्यंत येण्यासाठी काम एक स्टेज करतं. म्हणजे रॉकेट एकदा या अपवर्ड डायरेक्शनला ढकलतं त्याला आणि इथून दुसरा स्टेज सुरू होतो आणि दुसरा स्टेज काय करतो त्याला की हॉरिझॉन्टल वेलॉसिटी देतो. आता हॉरिझॉन्टल वेलॉसिटी केवढी द्यायची की तुमचा ऑब्जेक्ट ना हा रोटेशन करायला लागेल. कशाच्या भोवती, प्लॅनेटच्या भोवती. कशाचा यूज करून, या प्लॅनेटच्या स्वतःचा या प्लॅनेटची स्वतःची ग्रॅव्हिटेशनचा यूज करून. काय करायचं तुम्हाला की ऑब्जेक्टला सरफेसपासून एका डिस्टन्सपर्यंत न्यायचं आणि तिथून हॉरिझॉन्टल वेलॉसिटी द्यायची. आणि केवढी द्यायची की तुमचा ऑब्जेक्ट ना हा असा रोटेट झाला पाहिजे ऑर्बिटच्या राऊंड. कशामुळं, तर या प्लॅनेटच्या स्वतःच्या ग्रॅव्हिटेशनमुळं. आता ही काय असते की एक मिनिमम व्हॅल्यू सेट केलेली ह्याची की काय झालेली आहे, एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. बाय डेफिनेशन जर म्हणायला गेलं ना तर काय करणार आपण, एक एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ह्याला देणार, ज्याद्वारे हा काय करणार की प्लॅनेटच्या अराउंड तुमचा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह व्हायला सुरुवात होणार. काय करणार, तुम्ही त्याला ढकलणार असं आणि तुमच्या प्लॅनेटच्या भोवती तो असा फिरायला लागणार, कुठंही अधेमध्ये न आपटता. तुमचा सॅटेलाईट ना इथे इकडे किंवा इकडे कुठं अजून सरफेसवर आदळणार नाही, तो डायरेक्टली असा रोटेट व्हायला लागेल. आता ही जी व्हॅल्यू आहे, ज्या व्हॅल्यूने तुमचा हा जो सॅटेलाईट आहे हा ऑर्बिटच्या भोवती किंवा प्लॅनेटच्या भोवती गोल 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 फिरायला लागेल, ती आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता का आम्ही एक्झॅक्ट व्हॅल्यूपर्यंत का म्हणतो किंवा एकाच मिनिमम व्हॅल्यू त्यानंतरच त्याच्या वरच्या व्हॅल्यूज का म्हणतो, कारण की हे बघा आता कसं आहे, हा ऑब्जेक्ट जर तुमचा इथं दिला आहे, समथिंग वेलॉसिटी दिली आहे, हां त्या वेलॉसिटीनंतर तुमचा हा जो आहे हा फॉरवर्ड जाणार खरं, पण नंतर ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे परत सरफेसवर आदळणार. त्याच्यापेक्षा जास्त वेलॉसिटी दिली तर तो पुढे जाऊन आदळेल मे बी, त्याच्यापेक्षा जास्त दिली तर तो अजून कुठे ते जाऊन आदळेल. म्हणून आपण काय केलं की याची वेलॉसिटी एवढी वाढवली की तो
कुठं पुन्हा सरफेसवर परत आलाच नाही पाहिजे. आपण काय केली, एवढी वेलॉसिटी दिली की तो कुठेही सरफेसवर न जाता परत एक्झॅक्ट ओरिजिनल पोझिशनला परत येईल. एवढे आपण त्याला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी देणार आहे की ज्याद्वारे तो कुठं पुन्हा प्लॅनेटच्या सरफेसवर येणार नाही परत, की आपण एवढ्या जोरात त्याला ढकलणार की तुमचा ऑब्जेक्ट ना परत कुठं सरफेसवर येण्याच्या जागी हा असाच ऑर्बिटमध्ये फिरत जाईल तुमचा. मग त्याला म्हणतात एक्झॅक्ट व्हॅल्यू. तुम्ही काय करता, एक हॉरिझॉन्टलची एक एक्झॅक्ट व्हॅल्यू देता, एक मिनिमम अशी व्हॅल्यू देता तुमच्या सॅटेलाईटला, ज्याद्वारे तुमचा सॅटेलाईट आहे ना तो त्या ऑर्बिटच्या अराउंड मूव्ह झाला पाहिजे. ऑर्बिटमध्ये त्या मूव्ह झाला पाहिजे प्लॅनेटच्या अराउंड, त्या प्लॅनेटवर कुठं आदळता कामा नाही परत. मग त्याला बाय डेफिनेशन काय म्हणतात, द एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दॅट मस्ट बी गिवन टू द सॅटेलाईट सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व अराउंड द प्लॅनेट इन अ ऑर्बिट. म्हणजे काय सांगतो, तुमचा डेफिनेशन काय सांगते की तुमच्या प्लॅनेटला ना एक एवढी वेलॉसिटी द्यायची आपण, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. कुठली म्हणतोय मी, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. म्हणजे तुमचा अशी ना वेलॉसिटी द्यायची आहे, तुम्हाला असं ढकलायचं आहे ना. मग हॉरिझॉन्टल वेलॉसिटी केवढी द्यायची की ज्याद्वारे ना तुमचा सॅटेलाईट या प्लॅनेटच्या अराउंड एका ऑर्बिटमध्ये मूव्ह झाला पाहिजे. मग तो ऑर्बिट एलिप्टिकल शेप असो और सर्क्युलर शेप असो. आपण काय करूया, आपल्यासाठी सध्या सर्क्युलर शेपसाठी कन्सिडर करूया. तुम्हाला काय करायचे, अशी वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे की हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ज्याद्वारे तुम्ही जर सॅटेलाईटला ढकलला तर तो प्लॅनेटच्या अराउंड एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह झाला पाहिजे, तुमचा असा मूव्ह झाला पाहिजे. हे लक्षात येतं की तुमची क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आहे. पॉईंट लक्षात ठेवायचा, एस्केप वेलॉसिटी म्हणजे वर्टिकल वेलॉसिटी आहे. तुम्ही सरफेसच्या बरोबर परपेंडिक्युलर वेलॉसिटी टाकताय त्याला, ज्याद्वारे तो अर्थच्या फील्डच्या टोटली बाहेर जाईल. आणि क्रिटिकल कशी आहे तुमची, हॉरिझॉन्टल देत आहे. तुम्ही या अर्थच्या सरफेसला अशी पॅरलल अशी वेलॉसिटी देत आहे त्याला असं. मग काय होणार, तुमचा ऑब्जेक्ट ना एका ऑर्बिटच्या अराउंड किंवा एका ऑर्बिटमध्ये फिरायला पाहिजे सॅटेलाईट तुमचं. मग आता काय करायचं आहे, ह्याची पहिल्यांदा डेफिनेशन लिहून घेऊया, मग आपण याच्या प्रूफकडे जाऊया नक्की काय काय होतं. लिहा डेफिनेशन, लिहा त्याची. द एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल वेलॉसिटी, the exact horizontal velocity that must be given to satellite at a certain height at a certain height in a circular at a certain height so that it can revolve in a circular orbit round the earth is called critical velocity. It's called critical velocity. It's called critical velocity. So आता कसं सांगितलं मी, ऑर्बिट तुमचा सर्क्युलर ऑर्बिट सॅटेलाइट तुमचा कसा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह झाला पाहिजे. आणि याचा अर्थ काय होतं, तो एक सर्क्युलर मोशन फॉलो करतो. मग आता सर्क्युलर मोशन फॉलो करत असेल म्हणजे नथिंग बट काय, कुठला फॉर्म्युला म्हणणार आपण त्याला, किंवा कुठला फोर्स ॲक्ट होतो त्याच्यावर, सेंट्रिपेटल फोर्स. तुमचा ऑब्जेक्ट कसा आहे, रिव्हॉल्व होतोय याचा अर्थ त्याच्यावर कुठला तरी एक सेंट्रिपेटल फोर्स झाला पाहिजे. मग सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय, mvc² by r ॲट अ स्पेसिफिक डिस्टन्स
आर कसा घेतला आपण, आर प्लस एच. तुम्ही एका स्पेसिफिक हाईटपर्यंत सॅटेलाईटला नेला आहे. सध्या काय केलं तुम्ही, पहिल्यांदा एका स्पेसिफिक हाईटपर्यंत नेलं आणि इथून तुम्ही त्याला वेलॉसिटी दिली. म्हणून आपण काय केलं, इथं स्मॉल आर कन्सिडर केला. तो कसा आहे, आर प्लस एच आहे. रेडियस ऑफ द अर्थ प्लस सॅटेलाईटची हाईट, एवढ्या रेडियसपर्यंत आपण नेऊन ठेवला आहे त्याला. मग फॉर्म्युला काय तुमचा सेंटीमीटर फोर्सचा mv²/r. आणि याच्यावर आता सेंट्रिपिटल फोर्स एखाद्या ऑर्बिटमध्ये मूव्ह होतोय. एखादा सॅटेलाइट जर ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असेल तर तो कशामुळे होतो, तर त्या प्लॅनेटच्या स्वतःच्या ग्रॅव्हिटेशन फील्डमुळं. तुमचा कसं आहे की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे नक्की काय असतो, की तुमचा ऑब्जेक्ट जर रिव्हॉल्व होत असेल, हा तुमचा ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होतो आणि इथं तुमचं सेंटर आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो, टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रिपिटल फोर्स तुमचा काय करतो, की तुमच्या ऑब्जेक्टला जो रिव्हॉल्व होतोय त्याला टुवर्ड्स द सेंटर ओढतोय. मग सॅटेलाईटमध्ये काय होतं, की सॅटेलाईटमध्ये तुमचा जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे, म्हणजे जे आत ओढतंय तुमच्या सॅटेलाईटला, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कुठला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुमच्या सॅटेलाईटला टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ ओढत असतो. त्यामुळे तुमचा नेसेसरी सेंटीमीटर ॲक्सिलरेशन आहे, कुठला आहे ते, की ग्रॅव्हिटेशनलचा फोर्स. हा पॉईंट की पॉईंट आहे ॲक्च्युली, की क्रिटिकल वेलॉसिटीमध्ये की पॉईंट पहिल्यांदा कुठला आहे, की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होत असतो ना ज्यावेळी सर्क्युलर ऑर्बिट्समध्ये, त्यावेळी टुवर्ड्स द सेंटर एक त्याचा फोर्स ॲक्ट होत असतो, त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. मग या सॅटेलाईटच्या केसमध्ये कसं आहे, जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो म्हणजे नथिंग बट काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुमचा सॅटेलाईटला प्लॅनेट ओढत असतो स्वतःकडे, मग ते काय असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. मग आपल्याला इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स यूज करायचा. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, Gmm/r². बरोबर. आता हा स्मॉल एम म्हणजे काय आहे, की सॅटेलाईटचं मास आहे. हा आर म्हणजे काय आहे, की ते जर रेडियस ज्या ऑर्बिटमध्ये फिरतोय त्या ऑर्बिटमधलं रेडियस. आता हे इक्वेशन म्हणजे खूप काही सांगत नाही आहे, की तुमच्या नेसेसरी जो सेंटीमीटर फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशन देतो आणि एका स्पेसिफिक डिस्टन्सवर आहे सॅटेलाईट आणि त्याच्या अराउंड तो मूव्ह होतोय. मग आता इथं काय झालं, की तुमच्या फॉर्म्युलानुसार mv²/r = Gmm/r². मग आता इथं काय काय कट होईल, स्मॉल एम की सॅटेलाईटचं मास आहे ते, स्मॉल एम कॅन्सल आउट होणार. नंतर हा आर आणि इथला आर कॅन्सल होणार. मग आता मग Vc² काय उरणार, की Gm/r. काय झाला, कारण हा एक स्क्वेअर कॅन्सल झाला आहे. मग आपल्याला मिळणार इथं Gm/r. मग आता क्रिटिकल वेलॉसिटी किती होणार, की √Gm/r. मग आता Vc = कशा फॉर्मॅटमध्ये लिहिणार आपण, Gm/r + h. Gm/r + h. इथं काय करूया आपण, की याला r + h ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करूया यालाच. मग आता हे पार्ट कसं होणार, Vc = √Gm बाय मल्टिप्लाय अँड डिवाइड करूया r + h ने. r + h काय केलं मी इथं, केला मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं. मग आता हे काय पार्ट होणार तुमचा, की Gm × r + h अपॉन r + h². आता Gm / r + h² हे नथिंग बट काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. कुठल्या याला, ॲट स्पेसिफिक हाईटला. एका स्पेसिफिक हाईटला ना Gm / r + h² म्हणजे नथिंग बट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठल्या, ॲट हाईट hला म्हणतोय मी. मग आता हे नथिंग बट
क्रिटिकल वेलोसिटी किती होणार तुमची √GH × R + H. GH × R + H ही काय झाली तुमची क्रिटिकल वेलोसिटी. आता या क्रिटिकल वेलोसिटीच्या फॉर्म्युल्याकडे लक्ष द्या. इथे तुम्हाला कुठं स्मॉल एम दिसतोय? स्मॉल एम दिसतोय का? नाही. याचा अर्थ स्मॉल एम काय होतं आपलं सॅटेलाइटचं मास होतं. याचा अर्थ काय होतं की तुमची क्रिटिकल वेलोसिटी इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. तुम्हाला MCQला विचारलं जाऊ शकतं की तुमच्या क्रिटिकल वेलोसिटी किंवा एस्केप वेलोसिटी आहे ती कशी आहे इंडिपेंडंट ऑफ सॅटेलाइट मास ऑफ सॅटेलाइट. पॉईंट लक्षात आला. इथं फॉर्म्युलामध्ये तुम्हाला कुठेही स्मॉल एम नाही आहे. स्मॉल एम नाही आहे याचा अर्थ काय होतं की तुमच्या क्रिटिकल वेलोसिटी ही इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. मग ती कशावर डिपेंड आहे याच्यावर की क्रिटिकल वेलोसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ ॲन ऑर्बिट. मग जेवढं ऑर्बिट वाढेल तेवढी त्याची क्रिटिकल वेलोसिटी कमी कमी होत जाते. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असलं की काय होतं की ज्यावेळी तुमचं डिस्टन्स वाढतं किंवा ऑर्बिटची रेडियस वाढते त्याप्रमाणे त्याची क्रिटिकल वेलोसिटी देखील कमी होत जाते. आणि हा तुमचा ॲक्च्युली कशासाठी फॉर्म्युला आहे की तुम्ही ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्याशी कम्पेअर करण्यासाठी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही हे लिहू शकता. लक्षात आलं की क्रिटिकल वेलोसिटी म्हणजे नक्की खूप काही नाही आहे. तुमचं सॅटेलाईट एखाद्या हाईटला गेल्यानंतर त्या हाईटपासून तुम्हाला त्या सॅटेलाईटला प्लॅनेटच्या अराउंड एखादा ऑर्बिट तुम्हाला मूव्ह करायला सांगायचं आहे. मग आपण त्यासाठी कशी हॉरिझॉन्टल वेलोसिटी देतो. कशी हॉरिझॉन्टल. मग हॉरिझॉन्टल वेलोसिटी दिली की तो तुमचा ऑब्जेक्टना असा रिव्हॉल्व होऊन परत आहे त्या ठिकाणी यायला लागतो. मग त्या कंडिशनसाठी आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे? हां, ही स्टेप तुमची क्रिटिकल आहे. एक्झाममध्ये लिहिताना ही स्टेप विसरायची नाही. काय? द नेसेसरी कंडिशन ऑर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असंही सांगू शकतो. या की पॉईंटवरून पुढचं काढणं सोपंच आहे. काय अडचण नाही त्याची. पॉईंट लक्षात आला? हां, मग लिहून घ्या. Consider a satellite of mass m, small m घ्या. Consider a satellite of mass small m revolving round the earth, revolving round the earth at a height h, above its surface. Let capital M be mass of earth and capital R be its radius. Satellite is moving in circular orbit of radius this one, small r is equal to capital R plus H. Small r equal to capital R plus H.
द सेंट्रिपिटल फोर्स हा की पॉईंट हा या आन्सरचा. द सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी फॉर सर्क्युलर ऑर्बिट, centripetal force necessary for circular orbit is given by gravitational force. Gravitational force. मग घ्या इथपर्यंत. झालं इथपर्यंत सगळ्यांचं ओकेच. आता हे काय झालं की एका स्पेसिफिक हाईटला झालं. जर ही हाईट ना, जर ही हाईट लक्ष द्या इकडे, हां, ही हाईट ही अर्थच्या रेडियसपेक्षा खूप कमी असेल. अर्थची रेडियस जवळपास 6300 किलोमीटर्स आहे. त्याच्या दृष्टीनं बरीच लहान असेल, 25-30 किलोमीटर असं म्हणूया. की ज्यावेळी एच इज व्हेरी मच स्मॉल दॅन आर असेल तर तुमची क्रिटिकल वेलॉसिटी तुम्ही कसं लिहू शकता डायरेक्टली √GM/r और VC इज इक्वल टू √GR, √g इंटू R. आणि एस्केप वेलॉसिटी आणि क्रिटिकल वेलॉसिटी मधलं रिलेशन कसं आहे, VE इज इक्वल टू √2VC. वेलॉसिटी, एस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू √2 इंटू क्रिटिकल वेलॉसिटी. आता हे कसं लिहिलं सांगतो की आता सरफेस जर आपण बघितलं तर आपलं हे कसं होतं आहे, VC इज इक्वल टू एच इज व्हेरी मच स्मॉल धरल्यावर तुम्ही कसं होतं VC इज इक्वल टू √GM/r. आणि मग अशी एस्केप वेलॉसिटी किती काढली होती, √2 इंटू GM/r. काय फरक आहे, सॉरी, √2 इंटू VC. मग फायनली आपल्याला कसं लिहिता येतं आहे की √2 इंटू GM/r. आणि हे म्हणजे नथिंग बट आपली क्रिटिकल वेलॉसिटी. ही कशी आहे, एस्केप वेलॉसिटी आणि क्रिटिकल वेलॉसिटी मधले रिलेशन आहे. हे कधीतरी विचारतील प्रॉब्लेम्समध्ये, विचारतात. ठीक आहे, ह्या एवढ्या 3 गोष्टी लिहून घ्या, बस झालं. If h is very much smaller than n, then Vc equal to √GM/r or Vc is equal to small g into r. So आता ठीक आहे, आता आपल्याला ऑर्बिट बाबतीत सांगू शकतो आपण की ऑर्बिट बाबतीत कमेंट करू शकतो की तुमचा ऑर्बिट कसा असेल, कशाचा यूज करून, हॉरिझॉन्टल और क्रिटिकल वेलॉसिटी आणि एस्केप वेलॉसिटीचा यूज करून. मग आपण काय करूया, आता इथे एक सन काढून घेऊया. आता इथला एक सन आहे आपला, आणि तिथून एक छोटासा इलिप्स काढून घेऊया इथं. त्यानंतर एक सर्कल काढायचं ॲज अ सनला हे धरून. आता सन जवळ येईल एवढा एक मोठा ऑर्बिट काढायचा. नंतर काय झालं, माणसाला केस आल्याचं फील आलं.
ह्या तुमच्या ॲक्च्युली 5 केसेस आहेत प्रोजेक्टाईलच्या. ही डायग्राम तेवढी काढून घ्या, मग आपण पुढं जाऊया काय काय भानगडी आहे. लई डिटेल वाईज काढायची गरज नाही आहे, थोडक्यातच काढायची असेल ते. या डायग्राम म्हणून तुम्हाला पुढचं लक्षात ठेवायचं सगळं. झालं. आता हा जो येणार आहे, आता मी काय म्हणतोय, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. कुठला पॉईंट आहे आपला, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. प्रोजेक्शन म्हणजे तुमचा सॅटेलाइट कुठला पाथ घेतो, तुमचा सॅटेलाइट ना कुठला पाथ घेतो, याला म्हणतात प्रोजेक्टाईल ऑफ सॅटेलाइट. आणि याचं कंप्लीट आन्सर तुम्हाला या डायग्रामवरून लक्षात ठेवायचं. हे डायरेक्टली कशावरून लक्षात ठेवायचं, तुमचं या डायग्रामवरून लक्षात ठेवायचं. एवढी डायग्राम जरी लक्षात राहिली तरी सफिशियंट आहे, बाकी सगळं राहील. झालं. मग आता पहिली केस, ज्यावेळी तुमची हॉरिझॉन्टल वेलॉसिटी, आपण सॅटेलाइटला ना काय केले, इथं हा तुमचा अर्थ इथं असणार आहे आणि हा तुमचा पॉईंट ऑफ प्रोजेक्शन आहे. हा काय आहे तुमचा पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे इथं तुम्ही ॲटमॉस्फिअरला सॅटेलाइट आला आणि इथं तुम्ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिला, तुम्ही इथं याला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिला असं म्हणतोय मी. मग आता ज्यावेळी तुमची हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ही क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी असेल, पहिली केस काय आहे, तुम्ही दिलेली हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ही क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी असेल, तर कसं होतं, तुमचा सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन अ इलिप्टिकल ऑर्बिट. कसं, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये तुमचा सॅटेलाइट मूव्ह होतो. आणि कसं, विथ सन ॲज द वन ऑफ द फोसाय, with the sun as the one of the foci, and the point of projection is at a apogee. apogee म्हणजे longest distance वर, तुमच्या फोकस पासून हे longest distance आहे सन पासून, farthest distance from the sun, that is known as an apogee. एवढंच आहे सेंटेन्स. when VH is less than VC, then satellite moves in a elliptical orbit with the sun as the one of the foci and the point of projection at the apogee. apogee म्हणजे farthest distance from the sun, तुमच्या सन पासून ते longest distance आहे apogee म्हणजे. आता ज्यावेळी हा तुमचा सॅटेलाइट हा मूव्ह होतोय आणि जर हा अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये आला, चुकून जर अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये आला, तर काय होतं, त्याला एअर रेझिस्टन्सशी सामना करावा लागतो. तुमची एअर रेजिस्ट करते, त्यामुळे त्याची एनर्जी डिक्रीज व्हायला लागते आणि तो अर्थवर आदळतो, आपटतो, फुटतो, जे होतं ते होतं. म्हणजे अर्थच्या सरफेसवर परत येतो, का, त्याची एनर्जी सगळी निघून गेल्यामुळे. सो पहिल्याला केस 1 डायग्राम म्हणून लक्षात ठेवायचं. पहिली केस काय, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी VH इज लेस दॅन VC. आपण सॅटेलाइटला दिलेली हॉरिझॉन्टल वेलॉसिटी VH लेस दॅन VC. if horizontal velocity of satellite is less than critical velocity, is a critical velocity with critical velocity, then satellite moves in कुठला ऑर्बिट आहे, कुठली शेप आहे, हां, moves in elliptical orbit, moves in elliptical orbit with sun as the
with the sun as the one of the foci, FOCI, one of the foci, and point of projection is at apogee, हे कशावरून दिलं याच्यावर डायरेक्टली डायग्राम म्हणून लक्षात ठेवायचं. VH इज लेस दॅन VC, देन सॅटेलाइट मूव्ज इन अ इलिप्टिकल ऑर्बिट विथ द सन ॲज द वन ऑफ द फोसाय. आणि इथून कसं आहे, हा तुमचा पॉईंट लांब डिस्टन्सवर आहे. मग याला काय म्हणतो, द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन इज ॲट अ एपोजी. एपोजी मीन्स फार्देस्ट फ्रॉम द सन. त्यामुळे जस्ट फार्देस्ट फ्रॉम द सन लिहिला तरी चालेल. इम्पॉर्टंट काय आपलं, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो, एवढंच सेंटेन्स आहे. मग पुढं एक कंडिशन द्या, इफ ड्युरिंग elliptical orbit, if satellite comes in a Earth's atmosphere, then it loses its energy due to air resistance, and spiral down to earth, म्हणजे काय की तुमचा असा मूव्ह होऊन सॅटेलाइट जमिनीवर पडतो. सो पॉईंट लिहिताना एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला या डायग्राम म्हणून लक्षात ठेवायचं की डायग्राम म्हणून काय सांगतं की VH इज लेस दॅन VC असेल त्यावेळी सॅटेलाइट तुमचा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो विथ द सन ॲज द वन ऑफ द फोसाय अँड द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन ॲज अ एपोजी. नंतरची केस काय आहे, VH इक्वल टू VC. नंतरची केस कशी आपली, VH इक्वल टू VC. लिहा मग, VH इक्वल टू VC मध्ये कसं असतं की if horizontal velocity of satellite is equal to critical velocity, then satellite revolve in a circular orbit. तेवढे एक सेंटेन्स बास होतं. आता नक्की काय म्हटलं आपण इथं, हे बघा, तुम्ही ज्यावेळी VH इक्वल टू VC देता ना त्यावेळी काय होतं की आपला ऑब्जेक्ट ना असा सर्क्युलर ऑर्बिट ट्रेस करतो. मगाशी मी काय म्हटलं होतं, आपण क्रिटिकल वेलोसिटी फॉर्म्युला काढताना की आपण तुम्हाला ऑब्जेक्ट जो आहे तो एक सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होतोय. तुमचा सॅटेलाइट जो अर्थच्या ऑर्बिटच्या अराउंड एक सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होतोय, हे आपण कन्सिडर केलं होतं. मग ज्यावेळी काय होतं, म्हणून ज्यावेळी तुमची वेलॉसिटी हॉरिझॉन्टल वेलोसिटी ऑफ सॅटेलाइट इक्वल टू द क्रिटिकल वेलोसिटी असेल ना त्यावेळी कसं होतं, आपल्याला ऑब्जेक्टला सर्क्युलर मिळतो. ऑब्जेक्टची किंवा सॅटेलाइटची जी ऑर्बिट आहे ती कशी मिळते, सर्क्युलर मिळते. लक्षात आलं की VH इक्वल टू VC असेल त्यावेळी तुमचा ऑर्बिट कसा असणार आहे, सर्क्युलर.
इमेजवरून लक्षात ठेवायचं आहे काय, VH इक्वल टू VC असेल देन सॅटेलाइट मूव्ज इन अ सर्क्युलर ऑर्बिट. इफ VH किंवा इफ हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इक्वल टू द क्रिटिकल वेलॉसिटी देन सॅटेलाइट ऑर्बिट्स इन अ सर्क्युलर सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट. एवढं सेंटेन्स लिहिलं सफिशियंट होतं. ह्या केसेस आहेत, तुम्हाला डायरेक्टली याचा रिझल्टच मिळणार आहे. आता कसं काय काय हे आपल्या सिलेबसच्या आउट ऑफ स्कोप आहे. त्यामुळे इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचा, ज्यावेळी क्रिटिकल वेलॉसिटी इक्वल टू हॉरिझॉन्टल वेलॉसिटी असेल त्यावेळी तो तुमचा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो. नंतरची केस कुठली, ही काय आहे तुमची क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा हॉरिझॉन्टल वेलॉसिटी जास्त आहे आणि लेस दॅन एस्केप वेलॉसिटी. ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी म्हणजे कुठली म्हणतोय मी, तुम्ही सॅटेलाइटला अशी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली आहे, ढकललं आहे त्याला हॉरिझॉन्टली. आता इथं कसं दिसतंय तुम्हाला ऑर्बिट, शेप कसा दिसतोय ऑर्बिटचा, इलिप्टिकल विथ द सन ॲज द वन ऑफ द फोर्स आहे. आणि आता पॉईंट ऑफ प्रोजेक्शन कुठे आहे, सनच्या नियरेस्ट डिस्टन्सवर आहे ना, तुमचा पॉईंट ऑफ प्रोजेक्शन कुठे इथं आहे. आता कसं झालं आहे, तुमचा जो जवळचा आहे पॉईंट तो इथं आहे आणि लॉंगेस्ट पॉईंट कुठे आहे आता इथं आहे. त्यामुळे याला पॉईंट ऑफ प्रोजेक्शन तुमचा जवळ आहे इथं. आता मग आता सेंटेन्स कसं लिहायचं आपण की इफ हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट इज greater than critical velocity and less than the escape velocity, then satellite moves in or revolves in a elliptical orbit with the sun as the one of the foci and a point of projection at a perigee. एवढंच एक सेंटेन्स लिहायचं आहे काय, इफ द हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज greater than the critical velocity and less than the escape velocity, then satellite revolve in a elliptical orbit with the sun as the one of the foci and a point of projection. जिथं आपला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी देणार आहे आपण, द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन इज ॲट अ पेरिजी. एवढं एक सेंटेन्स याला सफिशियंट आहे. सो राईट डाऊन, इफ सॉरी केस 3 लिहिलं ना, इफ horizontal velocity of satellite is greater than कशापेक्षा, critical velocity पेक्षा, is greater than critical velocity and less than escape velocity then satellite moves in a elliptical orbit moves in a elliptical orbit with sun at the one of the foci and point of projection is at perigee. ओके, हा पार्ट संपला. फक्त एक सेंटेन्स लिहिलं सफिशियंट आहे आपल्याला. आपण इथे एक सेंटेन्स लिहिलं, ओके बास आहे.
नंतरची केस कशी आहे, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इक्वल टू द एस्केप वेलॉसिटी, VH इक्वल टू VE, VH इक्वल टू VE. आता कसं झालं तुमचा सॅटेलाइटनं कसं मूव्ह झाला असा. आता हा जो शेप दिसतोय ना याला म्हणतात पॅराबोलिक शेप. हा तुमचा पॅराबोलिक शेप आहे. मग आता पॅराबोलिक शेप म्हणजे नक्की काय होणार तुमचं की इफ हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू द एस्केप वेलॉसिटी देन सॅटेलाइट फॉलोज द पॅराबोलिक पाथ अँड एस्केप फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. किंवा असंही म्हणू शकतो आपण की इफ द सॅटेलाइट or the horizontal velocity equal to the escape velocity then satellite follows the parabolic path and never returns. never returns म्हणजे काय म्हणतोय मी की तुमचा अर्थ किंवा जो सॅटेलाइट तो त्या ग्रॅव्हिटेशन फील्ड पासून एस्केप झाला, त्या ग्रॅव्हिटेशन फील्डच्या इन्फ्लुएन्स पासून लांब गेलेला असं म्हणतो. नेवर रिटर्न्स म्हणजे काय होतं, तो त्या ऑर्बिटमधनं निघून गेलेला आहे एवढंच आहे. काय म्हणतात ज्यावेळी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इक्वल टू द एस्केप वेलॉसिटी असेल तर त्यावेळी तुमचा सॅटेलाइट हा पॅराबोलिक पाथ घेतो अँड नेवर रिटर्न्स आणि ॲट इन्फिनिटीला त्याची वेलॉसिटी मे बी 0 होईल. एवढंच एक सेंटेन्स लिहायचं. काय लिहिणार आपण की इफ हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इक्वल टू द एस्केप वेलॉसिटी देन सॅटेलाइट फॉलोज द पॅराबोलिक पाथ अँड नेवर रिटर्न्स असं म्हणतो. सेंटेन्स काय आलं, केस काय आली. आता ते कसं का राहू दे, त्या बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत. सो आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की या लिमिटला काय होत असेल. सो राईट डाऊन. चौथी केस कशी आहे, VH इक्वल टू VE लिहिला. इफ horizontal velocity equal to escape velocity is equal to escape velocity is equal to the escape velocity then satellite follows parabolic path and never returns. तेवढं बास आहे. ही झाली चौथी केस. आता लास्ट केस कशी आपली, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन द एस्केप वेलॉसिटी. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन द एस्केप वेलॉसिटी. आता हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन द एस्केप वेलॉसिटीसाठी मी असा काहीतरी पाथ काढला आहे. तो काय आहे तो सांगतो. जेव्हा तुम्ही असं म्हणता ना त्यावेळी तुम्हाला 10वीला कोनिक सेक्शन्स झालेले आहेत. त्यावेळी तुम्ही असं काहीतरी काढला होता ना कोनिक सेक्शन्समध्ये. याला काय म्हणतात, या कोनिक सेक्शनला काय म्हणतात, हायपरबोला. मग आता जर समजा ही जर एक साईड नसेल मग ही काय झाली, हायपरबोलिकचा एक पाथ तयार होतो. मग ज्यावेळी तुमची हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन द एस्केप वेलॉसिटी असेल ना त्यावेळी तुमच्या ह्या असा कर्व डिफाईन होतो. तुमच्या हायपरबोलिक कर्वचा एक सेक्शन डिराईव्ह होतो इथं.
हा कसा झाला आहे, हायपरबोलिक कर्व आहे. मग आता ज्यावेळी तुमची हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन द एस्केप वेलॉसिटी असेल, देन इट फ्रीज फ्रॉम और इट एस्केप फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तुमचा सॅटेलाइट एस्केप वेलॉसिटीपेक्षा जास्त असेल त्या हाईटला जेवढी एस्केप वेलॉसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी मिळाली तर काय होतं की तुमच्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डपासून किंवा अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डच्या इन्फ्लुएन्सपासून लांब होतो सॅटेलाइट, आणि काय होतं की तो हायपरबोलिक पाथ ट्रॅव्हल करायला लागतो. म्हणजे इथं लिहिताना कसं लिहिणार की एस्केप वेलॉसिटीपेक्षा जास्त आहे, म्हणजे एस्केप वेलॉसिटीनुसार काय सांगतो आपण, डेफिनेशन काय आपल्या एस्केप वेलॉसिटीची, की आपण एवढी वेलॉसिटी देतोय की तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर गेला पाहिजे. मग आपली जर वेलॉसिटी एस्केप वेलॉसिटीपेक्षा जास्तच असेल तर काय होणार की तुमचा सॅटेलाइट ऑलरेडी अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर जाणार, कुठं, त्या स्पेसिफिक हाईटला, आणि कुठला पाथ फॉलो करणार तर हायपरबोलिक पाथ ट्रॅव्हल करणार, किंवा त्याला ट्रेस करणं असंही म्हणतात. हायपरबोलिक पाथ ट्रॅव्हल करतो. सो राईट डाऊन इफ, म्हणजे पाचवा पॉईंट घ्या पहिल्यांदा, VH हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन एस्केप वेलॉसिटी. horizontal velocity greater than the escape velocity. If horizontal velocity of satellite is greater than escape velocity then satellite escape from पळून जातो कशातून, Earth's gravitational field, escape from Earth's gravitational field, and follows hyperbolic path. झालं, तेवढंच आहे, बाकी काही नाही आहे त्याच्यात, की हायपरबोलिक पाथ ट्रॅव्हल होतो, एवढे सफिशियंट आहे. या आन्सरमध्ये लिहिताना तुमचे जे प्रोजेक्टाईल्स जे हे आहेत नावं आहेत ती नावं नीट टाका. इलिप्टिकल, सर्क्युलर, पॅराबोलिक, हायपरबोलिक हे नीट टाकायचं. इलिप्टिकल असेल तर सन ॲज द वन ऑफ द फोर्स आहे आणि पॉईंट ऑफ प्रोजेक्शन कुठं आहे तुमचा, अपोजी आहे की पेरिजिल आहे, एवढं नेसेसरी आहे. बाकी तुम्हाला लिहिता येईल सगळं, या डायग्रॅमवरून लिहायचं सगळं. ट्राय टू रिमेंबर इट फ्रॉम द डायग्रॅम. डायग्रॅमवरून लक्षात ठेवा काय काय आहे, पहिल्या केससाठी, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्यासाठी. ओके, मग आता काय करूया आपण, आज झालेलं सगळं रिवाईज करून घेऊया, मग आपण नेक्स्ट ह्याला बघू, नेक्स्ट लेक्चरला काय काय होतं ते. आज आपण काय काय बघितलं की वॉट एव्हर वी हॅव सीन, लेट्स रिवाइज इट. काय बघितलं होतं आपण की तुमची अर्थला किंवा सॅटेलाइट ज्यावेळी तुम्ही प्रोजेक्शन कन्सिडर करत असाल, वेन एव्हर वी वॉन्ट टू मूव ऑर द सॅटेलाइट आउट ऑफ द अर्थ सरफेस, तुम्हाला अर्थच्या सरफेसवरून तुम्हाला तो ऑर्बिट आहे तो लांब फेकायचा आहे, आणि त्या सॅटेलाइटचं मेन यूज काय आहे आपल्याला, तर आपण ते ऑब्झर्वेशनसाठी किंवा कम्युनिकेशनसाठी यूज करतो. आणि त्यासाठी नेसेसरी काय आहे, तुमचा सॅटेलाइट अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व झाला पाहिजे. मग आता हे रिव्हॉल्व होताना तो कुठल्या पाथनं जाणार आहे, कसं जाणार आहे, काय करणार आहे, हे आपल्याला बघायचं आहे. मग आता हे डिफाईन करण्यासाठी काय करायला लागेल, पहिल्यांदा फॉर्म्युलेशन काढावं लागेल. तर मग फॉर्म्युलेशन काढण्यासाठी आपण काय करणार, पहिल्यांदा फॉर्म्युलेशन म्हणजे त्याचा आपण एक फॉर्म्युला तयार करणार आहे की ज्याद्वारे आपल्याला कळेल की आपल्याला अर्थची रेडियस एवढा आहे, मास एवढा आहे, मग आपल्याला काय करावं लागेल किंवा किती वेलॉसिटी द्यावी लागेल त्याला. मग त्यासाठी आपण काय काढलं, पहिल्यांदा त्याची एस्केप वेलॉसिटी काढली.
मग एस्केप वेलॉसिटी काय म्हटलं आपण, द वेलॉसिटी द ऑब्जेक्ट should be thrown in a upward direction so that it escape from the earth's gravitational field. ही तुमची झाली एस्केप वेलॉसिटी. तुमच्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डपासून लांब फेकण्यासाठी तुम्ही जी वेलॉसिटी लागणार आहे ती तुमची एस्केप वेलॉसिटी असणार आहे. मग आपण एस्केप वेलॉसिटीसाठी फॉर्म्युला काढले होते. कशाचा यूज करून, एनर्जी कन्झर्वेशनचा. एनर्जी कन्झर्वेशन कशी काढली होती, पहिल्यांदा ॲट सरफेस आपण कायनेटिक एनर्जी डिफाईन केली, पोटेन्शियल एनर्जी डिफाईन केली आणि तिथं टोटल एनर्जी सांगितली. आणि नंतर आपण ॲट इन्फायनाईट डिस्टन्सवर असं सांगितलं की वेलॉसिटी 0 होते, पोटेन्शियल एनर्जी 0 होते, त्यामुळे टोटल एनर्जी तुमच्या सॅटेलाईटची 0 होते. मग आपण काय सांगितलं की एनर्जी कन्झर्व झाली पाहिजे सॅटेलाईटची कशीही. मग आपण काय सांगणार, ॲट अ सरफेसला जेवढी एनर्जी होती तेवढीच आपली ॲट इन्फायनाईट डिस्टन्सला आहे. मग दोघांचं कम्पेअर करून आपण एस्केप वेलॉसिटी काढली होती. ती तुमची √2 किती आली होती तुमची एस्केप वेलॉसिटी, √2 gm/r ॲट अ सरफेस. नंतर काढली होती क्रिटिकल वेलॉसिटी. द एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल वेलॉसिटी शुड बी गिवन टू अ सॅटेलाइट और दॅट मस्ट बी गिवन टू द सॅटेलाइट सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ, हे म्हटलं होतं. मग त्यासाठी काय केलं होतं आपण, एक की पॉईंट सांगितला होता, द नेसेसरी सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. द नेसेसरी सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन इज प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तुम्हाला सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन लागतं सर्क्युलर मोशनसाठी. मग ते कोणी प्रूव्ह केलं, त्यांनी ते कोणी दिलं तर ग्रॅव्हिटीने, तुम्हाला ग्रॅव्हिटीने दिलं. मग आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तुमचा सेंट्रिपिटल फोर्स यांना इक्वेट केलं या सेंटेन्सचा यूज करून आणि त्यावरून आपण VC काढला. किती, VC इज इक्वल टू √gm/r+h ॲट हाईट आपण काढलेली. नंतर आपल्याकडे नेसेसरी डेटा आला, तुमच्या सॅटेलाईटचा प्रोजेक्टाईल डिफाईन करण्यासाठी नेसेसरी डेटा आला आहे. मग आपण काय केलं की याचे प्रोजेक्टाईल्स डिफाईन केले. प्रोजेक्टाईल म्हणजे तुमचा सॅटेलाईट कुठला पाथ फॉलो करेल, कुठल्या पाथनं जाणार, त्याला म्हणतात प्रोजेक्टाईल. मग प्रोजेक्टाईलच्या 5 केसेस आहेत. तुमच्या कशावर डिपेंड आहे, पहिला तुमची हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. आता इथं काय काय लागणार आपल्याला, पहिल्यांदा हॉरिझॉन्टल वेलॉसिटी म्हणजे तुम्ही सॅटेलाईटला इन ॲक्च्युअल किती स्पीडनं ढकलताय, ती म्हणजे तुमची VH झाली, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. मग ही तुमची हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ही क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी असेल तर तो इलिप्टिकल पाथ फॉलो करतो विथ द सन ॲज द वन ऑफ द फोसाय अँड द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन ॲट द एपोजी. नंतर हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इक्वल टू द क्रिटिकल वेलॉसिटी केली तर तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये ट्रॅव्हल होतो. कोण, सॅटेलाईट होतो, नाही तर सनला फिरवत बसाल गोल 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 गोल. सॅटेलाईट सांगायचं, सॅटेलाईट रिव्हॉल्व्ज इन अ सर्क्युलर ऑर्बिट. एवढं एक सेंटेन्स सफिशियंट होतं. इफ हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इक्वल टू द क्रिटिकल वेलॉसिटी देन सॅटेलाईट रिव्हॉल्व्ज इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द सन. दॅट मच इज सफिशियंट. सॅटेलाईट आणि सनच्या पोझिशन बदलायच्या नाही सेंटेन्समध्ये, नाही तर सॅटेलाईटला स्टेशनरी ठेवा आणि त्याच्याभोवती तुम्हाला सूर्याला गोल गोल फिरवत बसवाल, तसं काय करायचं नाही आहे. नंतर तिसरी केस काय, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल वेलॉसिटी अँड लेस दॅन द एस्केप वेलॉसिटी. कशी म्हणणार आपण की इट फॉलोज द इलिप्टिकल पाथ विथ द सन ॲज द वन ऑफ द फोसाय अँड द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन ॲट द पेरिजी. एवढं एक सेंटेन्स सफिशियंट आहे. नंतरची केस आहे तुमची चौथी केस, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू द एस्केप वेलॉसिटी. काय, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इक्वल टू एस्केप वेलॉसिटी आले की इट फॉलोज द पॅराबोलिक पाथ अँड नेवर रिटर्न्स. तो परत येत नाही, एकदा सॅटेलाईट गेला की गेलाच तो, म्हणजे त्याला घरातनं बाहेर काढला इन शॉर्ट परमनंटली. आणि नंतर येतो पार्ट पाचवी केस काय, VH इज ग्रेटर दॅन द VE. तुमची हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन द एस्केप वेलॉसिटी असेल तर तुम्ही सॅटेलाईट काय करतो की सॅटेलाईट एस्केप पळून जातो. कशापासून, ग्रॅव्हिटेशनल फील्डपासून. इट एस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फील्ड अँड फॉलोज द हायपरबोलिक पाथ. एवढं जरी लिहिला बास होतं. तुमचे पाथ महत्त्वाचे आहेत आणि पाथमधले तुमचे फोसाय कुठला आहे आणि पेरिजी आणि एपीजी आहे. दॅट म्हणजे सफिशियंट फॉर एक्झाम्स.
ठीक आहे, आज आपण इथं थांबूया, उरलेलं नेक्स्ट लेक्चरला घेऊया. थँक्यू.